पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 1 वचन 7 मी वाचते, सर्वांनी लक्ष द्या. ह्यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करीतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्राच्या लिहिलेल्या या पत्रामध्ये पेत्र यहुदी लोकांना या वचनातून एक महत्त्वाचा बोध करत आहे. यहुदी लोक म्हणजे जे यहुद्यातून येशूकडे आले होते, जे प्रभू येशूवर विश्वास ठेवत होते, त्यांना पेत्राने हे पत्र लिहिलेलं आहे. आणि हे लोक येशूवर विश्वास ठेवत होते. अगोदर ते नियमशास्त्राच्या अधीन होते, परंतु प्रभू येशूवर आल्यानंतर ते नव्या कराराचे लोक झाले. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक दुःख आणि संकट येण्यास सुरुवात झाली. त्यांना दुःख भोगावं लागलं, समस्यांचा सामना करावा लागला. ज्यामुळे पेत्र ह्या पत्राद्वारे त्यांना सांगतोय की पहा, जो स्वर्गीय पिता आपला देव धन्यवादित आहे की त्याने आपल्याला जिवंत आशा प्राप्त व्हावी आणि अक्षय वतन मिळावं, म्हणून त्याने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला नवीन जन्म दिलेला आहे, आपल्याला स्वर्गाची आशा दिलेली आहे, आपल्याला जीवन मिळवून दिलेलं आहे. म्हणून त्या परमेश्वर पित्याचा धन्यवाद असो. आणि आता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्हाला काही कारणामुळे भाग पडलं, तसं तुम्हाला काहीतरी दुःख भोगावं लागतं आहे, काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं आहे, ह्यासाठी तुम्ही दुःखी असाल, परंतु त्याचं दुःख मानू नका. हालेलुया, 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 हालेलुया. पेत्र त्यांना सांगतोय, आणि तो केवळ त्यांना सांगत नाही आहे. बायबलमधलं प्रत्येक वचन येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक आत्म्यासाठी आहे, प्रत्येक मनुष्यासाठी आहे. आणि पेत्र आपल्याला सुद्धा सांगतोय. काय सांगतोय? की सोन्याची परीक्षा ही अग्नीने होते, परंतु त्यापेक्षा जे आपण विश्वास ठेवणारे आहोत, त्या आपण येशू ख्रिस्तावरील विश्वासामध्ये जे उतरणार, विश्वासामध्ये आपण पास होणार, पुढे जाणार, आपण यशस्वी होणार, ते आपलं विश्वासामध्ये जे उतरणं आहे ते सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे, असं पेत्र म्हणत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सोनं काय चीज आहे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. सोनं हा एक उत्तम प्रतीचा धातू आहे. त्याबरोबर अनेक धातू असतात, जसं आपल्याला माहीत आहे लोखंड, पित्तळ, ॲल्युमिनियम. एखादी स्त्री जेव्हा गळ्यामध्ये दागिने घालते तेव्हा ती लोखंडाचे दागिने घालत नाही, पितळेचे घालत नाही, तर तिला सोन्याचेच दागिने घालायला आवडतात. परंतु आत्ताचा जो ही दुनिया आहे, आत्ताचा जो काळ आहे, त्यामध्ये सगळी भेसळ झालेली आहे. कारण आता पितळेचे म्हणा किंवा लोखंडाचे पण दागिने निघालेले आहेत, म्हणजे ज्याच्यावर सोन्याचा मुलामा चढवला जातो. मग ते काही महिने किंवा काही वर्ष टिकतं आणि मग तो रंग उतरला की मग सगळी असलीयत दिसायला लागते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता सोन्यामध्ये पण भेसळ निघालेली आहे. पहिलं जे सोनं होतं ते एकदम पिवळं धमक दिसायचं, पण आताचं सोनं जसं वाटते पितळ आहे. बरोबर की नाही? सोन्यामध्ये भेसळ आहे, या जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये भेसळ आहे. इतकंच काय, माणसामध्ये सुद्धा भेसळ आहे. आणि ही भेसळ कधी सुरुवात झाली? ही भेसळ कधी झाली माणसामध्ये? जेव्हा एदेन बागेमध्ये परमेश्वराने माणसाला ठेवलं होतं आणि माणूस देवाच्या सहवासामध्ये राहत होता, देवाशी बोलत होता आणि त्याचं जीवन आशीर्वादाने भरलेलं होतं.
देवाच्या उपस्थितीमध्ये तो चालत होता, परंतु तिथे सैतान सापाचं रूप घेऊन आला आणि त्याने माणसाला फसवलं. देवाच्या विरोधात तो त्याला घेऊन गेला आणि माणसाने पाप करायला सुरुवात केली आणि तिथेच माणसामध्ये सुद्धा मिक्सिंग झाली पापाची. आज आपण बघतो, दुधात भेसळ बघतो, फळांमध्ये भेसळ बघतो, भाज्यांमध्ये भेसळ बघतो. ही भेसळ आता होते, परंतु माणूस कधीच बिघडलेला आहे. माणसामध्ये जी भेसळ झालेली आहे ती एदन बागेपासूनच झालेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा दुसरा विषय आहे. परंतु सोनं जे आहे ते एकदम सगळ्यात उत्तम आपण समजत असतो. आणि ह्या सोन्याची परीक्षा कशी होते असं बायबल म्हणतं की सोनं खरं आहे की खोटं आहे हे जर तपासायचं असेल तर त्याला अग्नीमध्ये टाकलं जातं, तरच समजते की ते खरं आहे की खोटं आहे, पितळ आहे की लोखंड आहे. पेत्र म्हणतो त्या सोन्याची परीक्षा अग्नीने होते. परंतु त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवणारी लोकं आहोत, आपल्या हृदयात जो विश्वास आहे तो विश्वास प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे देवाचा पुत्र, त्याच्यावर असलेला जो आपला विश्वास आहे तो मामूली विश्वास नाही आहे, तो सामान्य विश्वास नाही आहे, तो आलूमालू विश्वास नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली त्या जिवंत देवाच्या पुत्रावरचा म्हणजेच खुद्द देवावरचा हा आपला विश्वास आहे. आणि ह्या विश्वासाची सुद्धा परीक्षा होणार असं पेत्र या वचनामध्ये म्हणतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सोनं पारखलं जातं. पेत्र म्हणतो त्या सोन्याप्रमाणे तुमच्या विश्वासाची सुद्धा परीक्षा होणार, माझ्या विश्वासाची परीक्षा होणार. सुरुवातीला जेव्हा मी नवीन येशूकडे आले तेव्हा आपल्या आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये मी ब्रदरांची भरपूर प्रवचनं ऐकलेली आहेत, आपल्या वंदना सिस्टरांची पण ऐकलेली आहेत. जेव्हा मी त्यांची प्रवचनं ऐकायचे, त्यांच्या प्रवचनातून ज्ञान मिळायचं आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण कधी कधी ब्रदर प्रवचनामध्ये सैतान माणसांचा कसा छळ करतो, माणसांना कसा त्रास देतो, कसं तो देवापासून माणसाला दूर नेतो, विशेषतः विश्वासणाऱ्यांना. जेव्हा मी हे प्रवचनात ऐकायचे, जेव्हा मी नवीन होते, मला एवढं येशूचं ज्ञान नव्हतं पूर्ण, तेव्हा मी ऐकून माझ्या मनात एक प्रकारची भीती निर्माण व्हायची की खरंच येशूवर विश्वास ठेवल्याने आपल्याला एवढा त्रास भोगावा लागतो, एवढं सहन करावं लागतं, ह्या परीक्षांना सामोरं जावं लागतं. मग ते विचार करून मला एक प्रकारची भीती वाटायची आणि माझं मन जड व्हायचं. पण दुसऱ्याच क्षणात मी प्रार्थना करायचे. काय प्रार्थना करायचे? प्रभू येशू, मी तुझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासामध्ये तू मला चालत ठेवणार आहेस. परंतु माझ्या जीवनामध्ये ज्या कोणत्या परीक्षा येणार आहेत पुढे त्या मला माहीत नाही आहेत. त्या परीक्षा येवोत की न येवोत, त्या छोट्या असोत की मोठ्या असोत, पण तू मला कधी सोडू नकोस. त्या परीक्षांमधून जात असताना तू माझा कधी हात सोडू नकोस, तू मला कधी टाकून देऊ नकोस. मी भले विसरेन तुला, मी भले तुला टाकून देईल, मी कदाचित घसरेन, पण तू मला कधी घसरू देऊ नकोस. मी पडले असता तू मला उठव, मला चालायला लाव, पण मला कधी तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परीक्षांच्या नावाने आम्ही घाबरतो, परीक्षेच्या नावाने आम्ही घाबरतो, कारण आम्हाला दुःख भोगण्याची भीती वाटते, आजारांचा सामना करण्याची आम्हाला भीती वाटते, दुःखांचा सामना करण्याची आम्हाला भीती वाटते. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता जे तुम्ही इकडे बसलेला आहात, मी इकडे उभी आहे, यूट्यूबच्या माध्यमातून पण आज हजारोने लोक आशिष प्रार्थना घराशी जोडले गेलेले आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या प्रत्येकाला वरून आमंत्रण आलेलं आहे. वरून आमंत्रण आलेलं आहे. का? कशासाठी आमंत्रण आलेलं आहे? विचार केला आहे तुम्ही? तुम्ही कोणत्या तरी दुःखाद्वारे म्हणा, कोणत्या समस्येद्वारे म्हणा, तुम्ही येशूकडे आलात, पण हे एक निमित्त होतं. परंतु प्रत्यक्षात देवाने तुम्हाला एकाच कारणासाठी बोलावलेलं आहे, आणि ते कारण आहे तुम्ही एक दिवस त्याच्या खऱ्या घरी पोहोचावे.
खऱ्या घरी तुम्ही पोचावे, ही एकच देवपित्याची इच्छा आहे आणि प्रभू येशूची पण तीच इच्छा आहे. म्हणूनच तर त्याने स्वतःला दिलं, म्हणूनच तर त्याने स्वतःला अर्पण केलं, स्वतःचा प्राण दिला, मौल्यवान रक्त त्याने धर्तीवर सांडलं, अशासाठी की आपण प्रत्येकजण एक दिवस त्याच्या घरात, त्याच्या स्वर्गात पोहोचावं. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की प्रभूवर विश्वास ठेवल्यामुळे आपल्या प्रत्येकाला एक शत्रू आहे आणि तो म्हणजे सैतान. परीक्षा कोण घेतो? परीक्षांना परवानगी देणारा देव पिताच आहे, पण परीक्षा घेणारा सैतान आहे. आणि परीक्षा झाली पाहिजे. परीक्षा जर आमची झाली नाही तर आमचा विश्वास खरा आहे की खोटा आहे तो कळणार नाही. जसं सोनं अग्नीमध्ये टाकल्यावरच त्याची परीक्षा कळते ते खरं आहे की खोटं आहे, तसा आपला विश्वाससुद्धा प्रभू येशूवर जो आहे तो खरा आहे की खोटा आहे तो परीक्षेतून गेल्यानंतरच दिसून येतो. हालेलुया, 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 हालेलुया. परीक्षा काय करतात? आमच्या जीवनाच्या परीक्षा येतात. परीक्षा म्हणजे काय? आम्हाला एखादा आमच्या शरीरामध्ये आजार येतो म्हणा, किंवा एखादं दुःख आमच्या जीवनात येतं, किंवा एखादं संकट आमच्या जीवनामध्ये येतं. आम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, पण तरी एखादी समस्या ती सुटतच नाही. येशूवर विश्वास ठेवलेला आहे एवढ्या वर्षांपासून, पण नोकरीच मिळत नाही, मुलंच अजून होत नाहीत, ही समस्या सुटत नाही, ती समस्या सुटत नाहीत. परंतु काही लोक विसरून जातात. काय विसरून जातात? प्रभू येशूने आपल्याला ह्या जगामध्ये अनंतकालचं जीवन देण्यासाठी बोलावलेलं नाही आहे. सगळं सुख, सगळे गौरव आणि आनंद स्वर्गामध्ये आहेत. इकडे आपल्याला दुःखांचा सामना करावा लागणार, आजारांचा सामना आपल्याला करावा लागणार. येशूने जे वचन दिलेलं आहे सार्वकालिक जीवनाचं, ते ह्या जगात राहण्याचं नाही. काही लोक गल्लत करतात, गैरसमज करतात, कारण त्यांना सांगितलं जातं अमुक ठिकाणी जा, तिथे गेल्यानंतर सगळं काही बरं होते. सगळं काही बरं होते, परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तरीसुद्धा आम्हाला परीक्षांचा सामना करावा लागतो. कारण त्या परीक्षा आम्ही जर दिल्या नाहीत तर आमचा विश्वास किती खरा आणि किती मजबूत आहे ते दिसून येत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. काही वर्षांपूर्वी प्रार्थना केंद्रामध्ये एक कुटुंब प्रार्थनेसाठी येत होतं आणि काही काळातच ते कुटुंब निघूनही गेलं. का यायला लागले ते? कारण त्यांच्या जीवनामध्ये समस्या होत्या आणि ते प्रार्थना केंद्रात प्रार्थनेला यायला लागले. त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये प्रभूचे आशीर्वाद उतरले. ज्या त्यांच्या समस्या, दुःख होती ती निघून गेली. आणि काही काळ गेल्यानंतर त्यांची एक परीक्षा झाली. बायबल असं म्हणतं की देवाने प्रत्येकाला विश्वासाचं एक प्रमाण दिलेलं आहे. सगळ्यांचा विश्वास सारखा नाही आहे, सगळ्यांचा विश्वास सारखा नाही आहे. सगळ्यांना दिलेलं विश्वासाचं प्रमाण कमी जास्त आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे कुटुंब प्रार्थनेला यायला लागलं, त्यांच्या समस्या सुटल्या, त्यांना आशीर्वाद मिळाले, प्रार्थनेला येत राहिले नियमितपणे. आणि काही काळ निघून गेल्यानंतर एक परीक्षा त्यांच्या जीवनात आली आणि परीक्षा अगदी छोटीशी होती. परीक्षा काय होती? ज्या वर्षी हे कुटुंब प्रार्थना केंद्रात प्रार्थनेला यायला लागलं त्या वर्षी त्यांचा मुलगा 10वीच्या परीक्षेला शिकत होता आणि त्याच वर्षी तो 10वीच्या परीक्षेमध्ये नापास झाला. जेव्हा ही बातमी त्या आईवडिलांनी ऐकली तेव्हा त्यांच्या हृदयाला मोठा धक्का बसला. कारण त्या अगोदर हा मुलगा कधी नापास झाला नव्हता, चांगले गुण मिळवायचा तो परीक्षेमध्ये. परंतु बरोबर ज्या वर्षी ते येशूकडे प्रार्थनेला यायला लागले त्याच वर्षी त्यांचा मुलगा नापास झाला आणि ते अस्वस्थ झाले. असं कसं झालं? एवढ्या वर्षात आमचा मुलगा कधी नापास झाला नाही, एवढे चांगले मार्क्स, चांगले गुण घेऊन यायचा, चांगले टक्के काढायचा, आणि ज्या वर्षी आम्ही येशूकडे आलो त्याच वर्षी आमचा मुलगा नापास कसा झाला? असं होऊ नाही शकत. आणि त्यांनी प्रार्थनेला येणं बंद केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला दिसून येते की त्यांचा विश्वास किती छोटा विश्वास होता. आणि ते येशूला काय समजत होते? ते येशूला? बाबा, सगळं काही बरं करणारा भगत किंवा मांत्रिक, अजून काहीतरी त्यांची समज असेल.
पूर्वी येशू जेव्हा या जगात होता तेव्हा शास्त्री पुरुषांनी पण येशूला एक गुरुच मानलं. त्यांच्यासमोर त्यांनी मोठमोठे चमत्कार केले, तरी शास्त्री पुरुष येशूला एक गुरु, एक महान मानव समजत होते. ह्या कुटुंबाला प्रभूने आशीर्वादित केलं, पण ते आशीर्वाद पाहून त्यांना येशूची ओळख नाही झाली. त्या अगोदर ते जगामध्ये गेले असतील, अनेक मार्गाने ते गेले असतील, पण त्यांच्या समस्या सुटल्या नसतील. पण येशूकडे आल्यानंतर त्यांच्या समस्या कशा सुटल्या हा त्याने विचार नाही केला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यांचा जो विश्वास होता तो फार थोडा विश्वास होता आणि तो विश्वास खरा नव्हता. आणि म्हणून ह्या छोट्याशा परीक्षेने ते ढळले आणि विश्वासामध्ये आपटले आणि प्रार्थनेला येण्याचं त्यांनी सोडून दिलं. फेल, परीक्षा झाली, परीक्षेमध्ये फेल, नापास झाले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही स्वर्गाचे वारसदार आहोत आणि देवाची मुलं आहोत. विश्वासाची परीक्षा होणं आमच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि असं नाही आहे की परीक्षा झाली नाही तर देवाला कळत नाही का कोण किती विश्वास ठेवतो, कोण स्वर्गात जाणार आहे, कोण नरकात जाणार आहे, हे देवाला कळत नाही का? देवाला सगळं कळते. देवाला सगळं माहीत आहे, कोण स्वर्गात येणार आहे, कोण नरकात जाणार आहे, देवाला सगळं माहीत आहे. तरी देव परीक्षा घेतो. आणि देव परीक्षा घेतो असं नाही, परीक्षा घ्यायला सैतान येतो. सैतान देवाकडे परवानगी मागायला येतो, कारण त्या सैतानाला बघवत नाही देवाची मुलं देवाच्या घरात जाणार आहेत, एक दिवस अनंतकालच्या जीवनात ते जाणार आहेत, हे मला बघवत नाही. म्हणून तो देवाच्या लेकरांची, देवाच्या मुलांची परीक्षा घ्यायला येतो आणि मग देवाला ती संधी द्यायला लागते, त्याला परवानगी द्यायला लागते. परंतु ती परवानगी घेतल्यानंतर सैतान आमच्या जीवनामध्ये अडथळे आणतो, आजार आणतो, दुःख आणतो. तेव्हा आम्ही नाराज होऊ नये, आम्ही कुरकुर करू नये, आम्ही त्या परीक्षांमध्ये सुद्धा देवाचा धावा करावा अशी प्रभूची इच्छा आहे. कारण प्रभू येशू स्वतः म्हणाला, एके ठिकाणी प्रभू म्हणालेला आहे की अडथळे न येणे अशक्य आहे, ती येणारच. अडखळणं येणं अशक्य आहे, ती येणारच. अडखळण म्हणजे काय? तुम्ही जर एखाद्या रस्त्याने चालत आहात आणि वरती बघत चालत आहात, मध्ये कुठेतरी दगड आहे किंवा खड्डा आहे, तुम्ही त्यामध्ये पडून जाता किंवा दगडाला अडखळून तुम्ही पडून जाता, ह्याला म्हणतात अडखळण. सैतान आम्हाला विश्वासामध्ये पाडण्यासाठी अडखळणं आमच्या मार्गात आणतो, आजार आणतो, दुःख आणतो. एखादं दुःख आमच्या जीवनामध्ये अनेक वर्षे टिकून राहतं, जात नाही. अनेक प्रकारे आमची तो परीक्षा घेतो, अशासाठी की आम्ही आपटावं, कोसळावं आणि एक दिवस आम्ही देवाचा हात सोडून पुन्हा त्याच सैतानाचा हात पकडून नरकात जावं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला देवाने स्वर्गासाठी निवडलेलं आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाची परीक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती होणारच. त्या परीक्षांना भ्यायचं नाही आहे, परीक्षांविषयीची भीती मनात येऊ द्यायची नाही आहे. उलट जेव्हा आपण परीक्षेमध्ये असतो, आत्तासुद्धा मला पूर्ण खात्री आहे की पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये परीक्षा सुरू आहेत. जे 10 वर्षांपासून विश्वास ठेवतात, 20 वर्षांपासून ठेवतात, 5 वर्षांपासून ठेवतात, त्यांना आत्ताही परीक्षांना सामोरं जावं लागत आहे. आणि त्यांना प्रश्न पडतो की का प्रभू माझ्या जीवनामध्ये सगळं सुरू ठेवलेलं आहे प्रभूने? का प्रभू मला ह्याच्यातून मुक्त करत नाही? का प्रभू मला ह्याच्यातून काढत नाही? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. भिवून जाऊ नका. प्रभू येशू म्हणतो, वचन म्हणतं की त्याची परीक्षा होत असताना त्यांनी दुःख भोगलं, तो प्रभू येशू ख्रिस्त ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावयास समर्थ आहे. प्रभू येशूची परीक्षा झाली, प्रभू येशूला दुःख दिलं गेलं, प्रभूला मारलं गेलं, प्रभूची निंदा करण्यात आली, प्रभूचा अपमान करण्यात आला, प्रभूचे हाल करण्यात आले. त्याची जी भयानक परीक्षा झाली ती कशासाठी झाली? त्याने काही पाप केलं होतं म्हणून, आपल्याच पापांमुळे त्याला भोगावं लागलं. परंतु ही परीक्षा त्याच्यावर आलेली असताना तो मात्र मेंढराप्रमाणे गप्प राहिला, सगळं सोसत राहिला, सहन करत राहिला. त्या परीक्षेतून तो गेला अपार आणि मरणातून तो जिवंत झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही एकटे नाही आहात.
तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि तुमचा विश्वास जर खरा आहे, खरा, खोटा नाही, 50% नाही, 60%, 70% नाही, 100%, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो जरी आम्हाला शरीराने दिसत नसला तरी तो आत्म्याने आमच्याबरोबर सदैव असतो. सदैव असतो. तो आम्हाला कधी सोडत नाही. परीक्षा तो आम्हाला आमच्या जीवनात येऊ देतो अशासाठी की आमचंच भलं व्हावं, आम्ही शुद्ध व्हावे, आम्ही घडविले जावे, त्या स्वर्गासाठी आम्ही लायक बनावे, म्हणून देव आमच्या जीवनात परीक्षांना येऊ देतो. पण त्या परीक्षांची आम्ही भीती बाळगू नये. उलट प्रभू म्हणतो, जेव्हा तुमच्यावर परीक्षा येतात, एखादा आजार किंवा दुःख तुमच्या जीवनामध्ये येतं, त्या परीक्षांमधून तुम्ही जात असताना प्रभू म्हणतो, प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेमध्ये पडू नये. परीक्षेमध्ये पडू नये. पडू नये म्हणजे काय? परीक्षा येऊच नये असं प्रभू म्हणत नाही प्रार्थना करायला. परीक्षा येणारच, पण त्या परीक्षांमधून जात असताना अशी प्रार्थना करा, प्रभूचा धावा करा, त्याची स्तुती करा, त्याची आराधना करा, की जेणेकरून तुम्ही विश्वासामध्ये पडू नये, प्रभूवरचा विश्वास तुम्ही त्यागू नये, प्रभूला तुम्ही चिकटून राहावं. प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक दुःखाच्या स्थितीत तुम्ही प्रभूला धरून राहावं. म्हणून प्रभू म्हणतो की प्रार्थना करा. हालेलुया, 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 हालेलुया. काही वर्षांपूर्वी मी एक पुस्तक वाचलं होतं आणि ते देवाचे एक सेवक आहेत. त्यांच्या पुस्तकामध्ये मी वाचलं, तेच स्वतः सेवक म्हणतात की ते एका दाम्पत्याला भेटायला गेले होते. एक नवरा बायकोचं जोडपं होतं, ते त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्या जीवनामध्ये नुकताच एक भयानक संकट येऊन गेलं आणि संकट असं होतं की त्यांचा एक मुलगा 6 वर्षांचा अपघातामध्ये मरण पावला होता आणि याला काही दिवसच लोटले होते. हे सेवक त्यांच्या घरी त्यांच्या सांत्वनासाठी गेले होते आणि ते त्यांच्या घरी गेले, बसले, ते त्यांच्याशी बोलत होते. आपापसात त्यांची बोलणं चालू होतं आणि ते बोलत असताना ह्या सेवकाच्या लक्षात आलं की एवढं दुःख यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे, पण तरीसुद्धा ते देवाविषयी किती आस्थेने आणि प्रेमाने बोलत आहेत आणि देवावरचा त्यांचा विश्वास अगदी काडीनेही कमी झालेला नव्हता. जेव्हा ते बोलत होते आणि त्या जोडप्यामध्ये जो मुलगा अपघातात मरण पावला, त्या मुलाची आई ह्या सेवकाशी बोलताना म्हणाली की मी देवाची प्रार्थना केली, माझा मुलगा आज माझ्याकडे नाही आहे, पण तो आता प्रभूकडे आहे. पण मी प्रभूकडे प्रार्थना केली की प्रभू, हा माझा मुलगा जो 6 वर्ष आमच्याबरोबर होता, 6 वर्ष त्याची सहभागिता, त्याचा सहवास तू आम्हाला दिलास. 6 वर्ष त्याला वाढवण्याची, त्याच्यावर प्रेम करण्याची आणि त्याला शिक्षण देण्याची जी संधी तू आम्हाला दिलीस, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. प्रभू, तो आज तुझ्याकडे आहे आणि तू त्याला आपल्या बाहुपाशात घेतला आहेस, त्याबद्दल तुला धन्यवाद देते. कारण आम्हाला ठाऊक आहे कोणत्या तरी वाईट गोष्टीपासून तू त्याचं रक्षण केलं आहेस आणि म्हणून हे त्याच्या जीवनात तू होऊ दिलंस आणि तो आज तुझ्याजवळ आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते. हालेलुया, हालेलुया. जेव्हा हे शब्द तिच्या तोंडातून ह्या सेवकाने ऐकले तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटलं. 6 वर्षांचा मुलगा, 6 वर्ष तो त्यांच्या सहवासात होता, त्यांनी त्याला प्रेम दिलं, त्याचं प्रेम त्यांनीच अनुभवलं, त्याला त्यांनी वाढवलं. त्या सगळ्या आठवणी त्यांच्या हृदयामध्ये ओल्या होत्या, ओल्या. त्यांचं हृदय रडत होतं. अपघातामध्ये मुलगा मरण पावला, परंतु तोंडातून त्यांच्या निघत होतं, देव चांगला आहे, देवाने आमच्या मुलाला त्याच्या जवळ घेतलेला आहे, माझा मुलगा स्वर्गात आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे शब्द कोणत्या हृदयातून येऊ शकतात माहिती आहे? ज्या हृदयाने येशू जसा आहे तसा त्याला ओळखलेला आहे, त्याच हृदयातून हे शब्द येऊ शकतात. येशू कोण आहे? येशू कोण आहे? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू कोण आहे? येशू स्वतः देव आहे, स्वतः परमेश्वर आहे. अवघ्या विश्वाचा, अवघ्या ब्रह्मांडाचा उत्पन्न करता परमेश्वर, ह्या जीवनातल्या या चराचरातल्या प्रत्येक कणाकणाचा निर्माण करता, समुद्राचा निर्माण करता, धरतीचा, नरक,
स्वर्ग असो, पृथ्वी असो, सगळ्यांचा निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ह्या येशूला ज्याने खऱ्या हृदयाने ओळखलेला आहे तोच अशा परीक्षेतून पास होऊ शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तोच अशा परीक्षांना तोंड देऊ शकतो आणि तोच अशा परीक्षेतून पास होऊ शकतो जो म्हणतो येशू फक्त मला बरं करणारा बाबा आहे, मांत्रिक आहे किंवा गुरु समजतो, तो येशूमध्ये चालू शकत नाही. आणि आपल्यापैकी प्रत्येकासाठी प्रभू येशूची, आपल्या पित्याची इच्छा आहे की आपण सुद्धा त्या प्रभूला हृदयातून ओळखावं, हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवावा. दुःख येवोत, आजार येवोत, संकट येवोत, परीक्षा येवोत, कोणी आपला अपमान करो, प्रभूला सोडायचं नाही आहे. हालेलुया, हालेलुया. किती लोक इकडे प्रार्थनेला येतात त्यांना किती अपमानातून जावं लागतं. तुमची परीक्षा देवाच्या घरात पण होईल, देवाच्या घरात पण तुमची परीक्षा होईल. आमचे जे व्हॉलेंटियर भाऊ बहिणी आहेत त्यांच्याकडून काही लोक दुखावली जातात. मग काही लोकांना सहन होत नाही, म्हणतात काय देवाची लोक आहेत आणि असे वागतात आमच्याबरोबर, पुढच्या वेळेपासून मी येणार नाही. देवाची लोक आहोत हो, पण आम्ही पण माणसंच आहोत. आमची शरीरं लोखंडाची नाही आहेत, पितळेची नाही आहेत. जसा तुम्हाला राग येतो तसा आम्हाला पण येतो, जसं तुम्हाला दुःख होते, पीडा होते, तशी आम्हाला पण होते. आम्ही पण माणसंच आहोत. परीक्षा तुमची देवाच्या घरात होणार. तुम्ही जिथे काम करता तिकडे तुमची परीक्षा होणार, तुमच्या स्वतःच्या घरात होणार, तुमच्या नवऱ्याकडून तुमची परीक्षा होणार, तुमच्या बायकोकडून तुमची परीक्षा होणार, तुमच्या नातेवाईकांकडून तुमची परीक्षा होणार. तुम्हाला अपमानित केलं जाणार, तुम्हाला हसणार लोक, येशूवर विश्वास ठेवतात म्हणून, येशूच्या मागे लागलेलात म्हणून. मग काय करणार? मागे वळणार? मागे वळू नका. मागे तोच वळेल जो येशूला ओळखत नाही. पण ज्याने येशूला ओळखलेला आहे आणि त्याचा हात घट्ट पकडलेला आहे तो येशूला कधी सोडू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. त्या सोन्याहून मौल्यवान आहे आमचं विश्वासाच्या परीक्षेमध्ये उतरणं. कारण जेव्हा आम्ही विश्वासाच्या परीक्षेत उतरू आणि जेव्हा एक दिवस आमचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आमचा राजा वर ह्या जगामध्ये जेव्हा येईल न्याय करण्यासाठी, आम्हाला घेऊन जाण्यासाठी, तेव्हा प्रशंसा, गौरव आणि मान ह्यासाठी आपण कारणीभूत होणार. देव आपला स्वागत करणार त्याच्या घरात घेण्यासाठी. कारण तो म्हणेल माझ्या मुली तुझ्या परीक्षेत तू पास झालीस, तू यशस्वी झालीस. ज्या परीक्षा मी तुझ्या घेतल्या त्यामध्ये तू पास झालास, तू पास झालीस. तू मला सोडलं नाहीस, तू माझा हात सोडला नाहीस, तू मला विसरली नाहीस, तू मला विसरला नाहीस. तुझं स्वागत आहे माझ्या घरात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या वचनातून आपल्याला धडा घ्यायचा आहे आणि शिकून घ्यायचं आहे की प्रभूमध्ये आपल्याला चालायचं आहे. आपल्या जीवनात चांगले दिवस येवोत की वाईट दिवस येवोत, प्रभूचा हात आपल्याला कदापि सोडायचा नाही आहे, कदापि नाही. कारण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने आपल्याला स्वर्ग देण्यासाठी बोलावलेला आहे. ह्या जगात तो आपल्याला आशीर्वाद देईल आणि एखादा आशीर्वाद जरी मिळाला नाही तरी माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, निराश होऊ नका, निराश होऊ नका. उलट त्या स्थितीमध्ये असताना प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा महिमा गात राहा. कारण तो अनंत चांगला आहे. तो आपल्यावर केवळ प्रेम करतो. त्याला आपल्याला एवढंसं आशीर्वाद द्यायचे नाही आहे, त्याला आपल्याला अनंत जीवन द्यायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर या वचनाद्वारे आपण स्वतःला मजबूत करून घेऊया, प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवूया. आत्ताही या क्षणाला आपल्या जीवनामध्ये परीक्षा असतील. आता मी तुमच्यासमोर प्रवचन देते, पण तुम्हाला माहीत नाही आहे की माझ्या पण जीवनात एक परीक्षा सुरू आहे. माझ्या पण जीवनात एक परीक्षा सुरू आहे. ती मी इथे कोणालाही सांगितलेली नाही आहे. पण मी रडते फक्त देवासमोर, प्रार्थना करतेच फक्त देवासमोर. आणि अनेक परीक्षातून, अनेक त्रासातून प्रभूने मला बरं केलेलं आहे. आता वेळ नाही आहे साक्ष द्यायला. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तो सोम्या गोम्या नाही आहे. तो आपला निर्माण करता, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे. त्याला सोडाल तर तुम्ही जीवन गमावाल, तुम्ही स्वतःला गमावाल.
पण जर तुम्ही त्याला धरून राहाल तर तुम्ही जीवन कमावाल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा आणि तेथे हात ठेवणे शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की प्रभू येशू मला आत्ताच बरं करेल. विश्वास ठेवा की तो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखात आणि समस्येत कार्य करेल आणि तुम्हाला मुक्त करेल. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या. हे महान स्वर्गीय पित्या, ह्या क्षणाला ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांसाठी मी तुला विनंती करते की त्यांच्या जीवनावर तू स्वर्गातून मोठी कृपा पाठव आणि त्यांच्या जीवनात तुझं महान प्रेम, तुझं महान सामर्थ्य प्रकट कर आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील अंधाराची सर्व शक्ती प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. सैतानाची सर्व बंधने तुमच्या जीवनातून आणि कुटुंबातून पूर्णपणे नष्ट होत. सर्व अशुद्ध आत्म्यांनो, प्रभू येशूच्या पवित्र नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यामध्ये शिरू नका. प्रभू येशूच्या महान आनंदाने आणि महान शांतीने तुमचे अंतःकरणे भरून जाओत आणि प्रभूच्या महान आशीर्वादाने तुमचं जीवन भरून जाओ. आमेन.